अनुभव पहिला. मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होतो. ती कंपनी एका NGO सारखी कार्यरत होती. त्याच कंपनीतर्फे आम्हाला एका छोट्याशा गावी एका सर्वेसाठी पाठवले होते. तिथे आमची राहायची सोय एका जुन्या दुमजली इमारतीत केली होती. ते कदाचित गावातील एखादं जुनं कार्यालय होतं, जे बरीच वर्ष बंद होतं. आम्ही तिथे प्रत्यक्ष पोहोचल्यावर आम्हाला त्या इमारतीची अवस्था नजरेस आली. ती इमारत पूर्णपणे जीर्ण झालेली होती. खरं तर तिची अवस्था पाहता तिथे 2 दिवस राहणेही जीवावर खेळण्यासारखंच होतं. पण आमच्याकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता. तिथे त्या गावात आमच्यासाठी सगळंच अनोळखी होतं. आम्ही तिथे एकूण 8 जण होतो. सगळेच पुरुष मंडळी असल्याने तिथे 2 दिवस राहण्यात तशी तर काहीच अडचण नव्हती. आम्ही त्या इमारतीच्या तळमजल्यालाच एका खोलीत आमचं तात्पुरतं ऑफिस उघडलं होतं. त्यालाच लागून असलेल्या बाजूच्या 2 खोल्या आम्ही तिथे राहण्यासाठी निवडल्या होत्या. आम्ही वरच्या मजल्यावरही जाऊन आलो. तिथे एकूण 4 खोल्या होत्या. त्या 4ही खोल्यांची अवस्था काही ठीक वाटत नव्हती. त्यातील एका खोलीची खिडकी तर पूर्णपणे तुटली होती. सगळीकडे त्या तुटलेल्या खिडकीच्या काचा विखुरलेल्या होत्या. म्हणून आम्ही तळालाच राहायचं ठरवलं. पहिल्या दिवशी आम्ही गावात सर्वेसाठी लागणारी आवश्यक ती सगळी माहिती लोकांकडून गोळा करून घेतली. दिवसभरच्या कामाने आम्हाला थकून लवकर झोप लागली आणि आम्हाला तिथे दडलेल्या भीतीची पहिल्यांदाच जाणीव झाली. आम्ही सगळेच खालच्या 2 खोल्यांमध्ये गाढ झोपलो होतो. तेव्हा अचानकच आमच्या एका सहकार्याला वरच्या माळ्यावरून कोणीतरी चालतंय असा आवाज येऊ लागला. तो झोपेतून जागा होऊन तो आवाज नीट लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. वरून येणाऱ्या त्या चालण्याच्या आवाजाने तर त्याची आता झोपच उडाली होती. त्याने लगेचच हलवून मला जागे केले. तो आवाज मी देखील ऐकला. आमच्या वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत होतं. आम्ही सगळेच तर खाली झोपलो होतो, मग वर कोण होतं? त्या इमारतीमध्ये नक्कीच एखादा चोर शिरला होता. अशा वेळी एकट्याने किंवा दोघांनीच वर जाणे हे मूर्खपणाचे ठरले असते. म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना जागे केले. पण तोपर्यंत तो आवाज पूर्ण बंद झाला होता. तरीही वर कोणी नाही याची खात्री करणे गरजेचे होते. आम्ही 4 जणांनी एकत्र वरच्या मजल्यावर जायचे ठरवले. तसे आम्ही सावधच पायऱ्यांनी वरच्या मजल्यावर गेलो. आम्ही तिथल्या 4ही खोल्यांमध्ये शोध घेतला, पण तिथे आम्हाला काहीच सापडलं नाही. अखेर आम्ही तिथून खाली येणार तोच फुटकी काच असलेल्या खोलीचं दार धाडकन बंद झालं. रात्रीच्या शांततेत झालेला तो आवाज खरंच खूप भयानक होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दरवाजा परत आपोआपच करकर आवाजात उघडला गेला आणि पुन्हा क्षणात जोरात आपटला. ते दृश्य पाहून आम्ही सगळेच घाबरलो. पण तुटक्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळेच त्या दाराची उघडझाक होत असावी असा आम्ही प्राथमिक अंदाज मांडला. त्या खोलीच्या दाराला कडीही नव्हती. म्हणून आमच्या सोबत असलेले 2 सहकारी जिने उतरून त्या खोलीच्या दारासाठी एखादी रस्सी आणायला खाली गेले. आता वर फक्त आम्ही दोघेच होतो. वाऱ्याचा तो खोल्यांमध्ये घुटमळणारा भयानक आवाज रात्रीच्या त्या स्मशान शांततेत अंगावर शहारी आणत होता. तोच त्या आवाजासोबत बांगड्यांचा छनछन असा आवाजही येऊ लागला. आता तर भीतीने आमचे हातपायच गार पडले. तो आवाज ऐकून घाबरून आम्ही पायऱ्यांनी धावत खाली उतरणार तोच खाली रूमवर गेलेले ते दोघे हातात रस्सी घेऊन वर आले. आम्ही त्यांना आम्हाला ऐकू आलेल्या त्या बांगड्यांच्या आवाजाबद्दल काहीच बोललो नाही. आम्ही पायऱ्यांपाशीच उभं राहून त्या दोघांनाच तिथल्या खोलीला एक रस्सी बांधायला सांगितली. खोली बंद केल्यावर आम्ही एकत्रच खाली आलो. सगळे पुन्हा एकदा झोपी गेलो. पण आम्ही दोघे मात्र जागेच होतो. वर खोलीतून आलेले ते बांगड्यांचे आवाज आमच्या मनातील भीती काही कमी करत नव्हते. काहीच वेळात आम्हा दोघांना पुन्हा एकदा वरच्या माळ्यावरून कोणाच्या तरी चालण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आम्ही घाबरलो आणि धडपडून जागे झालो. वर नक्कीच काहीतरी भयानक होतं. आता पुन्हा वर जायची
आमच्यात हिंमत नव्हती. आम्ही सरळ त्या इमारतीतून बाहेर पळत आलो. आमची नजर इमारतीच्या त्या दुसऱ्या मजल्यावर येऊन खेळली. तिथे दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून आम्हाला एक भयानक दृश्य दिसलं. एक बाई वरच्या खोलीत येरझाऱ्या घालत होती. तिला पाहून आमच्या शरीरातून भीतीची एक थंड लहरच गेली आणि अचानकच ती खिडकीत येऊन उभी राहिली. ती आमच्याकडेच एकटक पाहत होती. आश्चर्य म्हणजे ही तीच खोली होती जिच्या खोलीतील खिडकीची काच फुटली होती आणि ज्या खोलीला आम्ही रस्सीने बंद केले होते. आम्ही तिथून तसेच पळत सुटलो. रात्रीचे 2 वाजले होते. आम्हाला त्या इमारतीत परत जायचं धाडस होत नव्हतं. त्यापेक्षा आम्ही ती रात्र बाहेर रस्त्यावर एका बंद टपरीजवळ बसून घालवली. दुसऱ्या दिवशी ते गाव सोडून जात असताना एक गोष्ट उडत उडत आमच्या कानावर पडली की आम्ही ज्या इमारतीत थांबलो होतो ती इमारत त्या गावातील भूतहा इमारत म्हणून खूप प्रसिद्ध होती. तिथे तर दिवसाही लोक जायला घाबरत असत, कारण तिथे खूप वर्षांपूर्वी एक भयानक घटना घडली होती. तिथे एका बाईचा मृतदेह सापडला होता. कोणीतरी एका बाईची हत्या करून तिचं प्रेत रातोरात त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत टाकलं होतं. या घटनेनंतर अनेकांना त्या इमारतीतून रात्रीच्या वेळी एका बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू आला होता. अनुभव दुसरा. जसं इतर मुलांना असतं तसंच मला देखील लहानपणापासूनच भूतांबद्दल, अमानवी शक्तींबद्दल एक प्रकारचं कुतूहल वाटायचं. मी अनेकांच्या तोंडून, टीव्ही सिरियलमधून भूतांबद्दल बरंच ऐकलं होतं. त्यामुळे माझ्यातील भूतांविषयीची आवड अजूनच वाढली होती. पण माझ्यासोबत एक अशी घटना घडली ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. ते गरमीचे दिवस होते. मी चाळीत पत्र्याच्या घरात राहत असल्याने रात्रीचंही त्या दिवशी खूप उकडत होतं. मी सारखी कूस बदलत होतो, पण मला झोप काही येत नव्हती. मी घड्याळात पाहिले. रात्रीचे 11:15 झाले होते. आमच्या परिसरात नाक्यावर एक छोटंसं दुकान होतं. ते रात्री 11 पर्यंत चालू असायचं. माझ्या लहानपणी तिथे 4 आणे आणि 8 आण्याला वेगवेगळ्या रंगाच्या पॅप्स्या मिळायच्या. मी आईला सांगून त्याच दुकानात पॅप्स्या आणायला गेलो. त्या रस्त्यावरच एक मोठी कचरा पेटी लागायची. 2 चाळींच्या मध्ये असलेली ती जागा संपूर्ण कचऱ्याने भरलेली असायची. मी दुकानातून परतत असताना मला त्या कचरा पेटीजवळ कसला तरी आवाज आला. आधी तर मला वाटलं तिथे एखादा कुत्रा किंवा मांजर असेल, म्हणून मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण 2 पावलं पुढे जाताच मला परत एकदा विचित्र असा टकटक आवाज आला. सोबतच भयानक गुडगुडण्याचाही आवाज आला. मी हिम्मत करून बोललो, कोण आहे तिथे? समोरून काहीच उत्तर आले नाही, पण तिथे नक्कीच कोणीतरी होतं. मी तिथे पुढे जाऊन पाहिले तर तिथे एक भयानक बाई कचरा कुंडीच्या बाजूला बसून गुरगुरत होती. तिचे हातपाय पूर्णपणे तुटल्यासारखे वेडेवाकडे झाले होते. मी तिला बघून एवढा घाबरलो की जोरात किंचाळलो आणि तिथे कचऱ्यातच धडपडलो. तशी ती तिच्या 4 पायांवर एखाद्या पालीसारखी तिथल्या तिथे घुटमळली आणि माझ्या डोळ्यांसमोरच ती कुठे गायब झाली. मला वाटलं कदाचित ती माझी नजर चोरून चाळीच्या पाठच्या भागात गेली असेल, म्हणून तिला पाहायला मी चाळीपाठीही गेलो, तर ती लांबवर तिथे कुठेच दिसली नाही. माझं शरीर भीतीने गार झालं होतं. माझ्या हातातील पॅप्स्या तर तिथे कधी कचऱ्यात खाली पडल्या हे माझं मलाच कळलं नाही. ही माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अशी घटना होती. तेव्हा मला कळलं की आपण ज्याची कधी कल्पनाही करू शकत नाही अशा शक्ती या जगात खरंच असू शकतात. त्या रात्री मला खरा भूताचा प्रत्यय आला होता आणि हा अनुभव या अमानवी शक्तींची एक साक्ष म्हणून माझ्यासोबत कायमचा राहिला. अनुभव तिसरा. आम्ही त्यावेळी गावी एक जुनं घर विकत घेतलं होतं.
खरं तर आम्हाला त्या जागी एक नवीन घर बांधायचं होतं, पण पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने आम्ही 2 वर्ष त्याच घरात राहायचं ठरवलं. ते घर तसं बघायला गेलं तर छोटंच होतं. खाली एक हॉल, एक बेडरूम, एक किचन आणि एक बाथरूम. पण त्या घराला एक मजलाही होता. हॉलमधल्या अरुंद अशा पायऱ्यांनी वर गेलं की वर एक खोली लागत होती. ती मूळ एकच खोली होती, पण मध्ये पार्टिशन टाकून त्याच्यात 2 खोल्या करण्यात आल्या होत्या. माळ्याची वरची जागा एखाद्या घुमटासारखीच वाटत होती. तिथे वरच्या मजल्यावर नीट उभं राहण्या इतकीही जागा नव्हती. फक्त मध्यभागीच व्यवस्थित उभं राहता येत होतं. बाकीच्या कडेच्या बाजूला थोडं वाकून चालावं लागायचं, कारण तिथे कौलांचा छताचा उताराचा भाग होता. माझा एक पाळीव कुत्राही होता. त्याला माझ्यासोबतच माझ्या खोलीत झोपायची सवय होती, पण तो त्या घरात माझ्या खोलीतही यायला तयार नव्हता. त्याला पायऱ्यांवरून वर आणायचा प्रयत्न केला तर तो पहिल्या 2-3 पायऱ्यांवरच लोळण घालायचा. मग त्याला पट्ट्याला पकडून वर खेचत आणावं लागायचं. पहिल्याच दिवशी त्याला वर आणताना मला फार मेहनत करावी लागली. अखेर कसं बसं सरपटत त्याला मी वर माझ्या खोलीत आणलं. पण तिथे त्याने त्याचं पोट टेकवलं आणि विचित्र पद्धतीने तो विव्हळू लागला. आणि शेवटी पट्ट्याला जोराचा हिसका देऊन तो तिथून पळत खाली निघून गेला. मला सुरुवातीला तर तिथे इतकं घाबरण्यासारखं असं काहीच वाटलं नाही. मी तिथे वर 2 खोल्यांमध्ये आरामात राहत होतो, वावरत होतो. माझ्या कुत्र्याचं ते विचित्र वागणं सोडलं तर माझे त्या घरातील सुरुवातीचे काही दिवस हे नॉर्मल गेले. पण साधारण 15 दिवसांनी मला एके रात्री त्या घरात एक पहिला अनुभव आला. मला त्या रात्री बरोबर 3 वाजता गाण्याचा आवाज येऊ लागला. मी त्या आवाजाने जागा झालो. असं वाटत होतं घरात कोणीतरी टीव्ही लावला होता किंवा आमच्या शेजारच्या कोणीतरी गाणी लावली असावीत. म्हणून मी तसाच कानावर उशी ठेवून झोपी गेलो. पण दुसऱ्या रात्रीही तसंच झालं. कोणीतरी रात्री 3 वाजता गाणी लावत होतं आणि जवळपास अर्ध्या तासाने ती गाणी वाजणं आपोआप बंद होत असत. हळूहळू हे रोजचं होऊ लागलं. मी याबद्दल माझ्या घरच्यांनाही विचारलं तर ते म्हणाले की ते तर रात्री टीव्ही वगैरे काहीच लावत नाही. कदाचित तो आवाज शेजारून येत असावा. एके रात्री झोपताना मी माझ्या पार्टिशनचं दार हे चुकून उघडच ठेवलं होतं. रात्रीचे 3 वाजले आणि तो गाण्यांचा आवाज त्या रात्री मला पुन्हा येऊ लागला. पण त्या रात्री आलेला तो आवाज मोठा आणि स्पष्ट वाटत होता, कोणीतरी रेडिओ लावल्यासारखा. मी डोळे चोळत बेडवर उठून बसलो तेव्हा मला जाणवले की तो आवाज माझ्या बाजूच्याच खोलीतून येत होता. मी त्या खोलीत आत वाकून पाहिले तर त्या खोलीत कोपऱ्यात असलेला एक जुना रेडिओ हा आपोआपच चालू झाला होता. मी तो लगेचच बंद करून टाकला. मला त्या रात्री त्या घरात पहिल्यांदाच थोडी भीती वाटू लागली होती. या घटनेच्या दुसऱ्या रात्री मला पुन्हा एकदा जाग आली. मी घड्याळात पाहिले, रात्रीचे 3 वाजले होते आणि माझ्या बाजूच्या खोलीतून तो रेडिओ नेहमीसारखा आपोआप चालू झाला होता. मी हे लगेचच माझ्या घरच्यांनाही सांगितले. त्यांना तर यावर आधी विश्वासच बसला नाही. पण तो रेडिओ तर रात्री 3 वाजता आपोआप चालू व्हायचा. पण हे जास्त दिवस चाललं नाही. काहीच दिवसांनी आम्ही तिथून परत आमच्या जुन्या घरी गेलो. गावचं विकत घेतलेलं घर तोडून तिथे आता मोठं घर बांधायला घेतलं होतं. 5-6 महिन्यांतच घराचं काम पूर्ण झालं आणि मोठी पूजा वगैरे आटपून आम्ही आमच्या नवीन घरात प्रवेश केला. आमचा कुत्राही आता घरातील सगळ्या खोल्यांमध्ये मनसोक्त वावरत होता. तो रेडिओही जुनं घर तोडताना फेकून दिला होता. त्यामुळे घरात आत कसलेच चित्रविचित्र अनुभव येत नव्हते. सगळं काही व्यवस्थित झालेलं पाहून एके दिवशी माझी आई मला सांगू लागली. मी रेडिओबद्दल घरी सांगितल्यानंतर तिनेही 3 वाजता आपोआप चालू होणाऱ्या त्या रेडिओचा आवाज अनेकदा ऐकला होता. तिने एके दिवशी तो रेडिओ उघडून पाहिला तर त्यातील 4ही सेल जुने होऊन अक्षरशः तिला कुजलेले दिसले. अशा अवस्थेतही तो रेडिओ चालू होणे, तेही आपोआप
हे केवळ अशक्यच होतं. त्यांनी शेजार पाजाऱ्यांकडेही चौकशी केली. तेव्हा असं कळलं की आम्ही यायच्या काही वर्ष आधीच त्या घरात एक म्हातारा माणूस राहत होता. त्याला नेहमी रेडिओवर गाणी ऐकायची सवय होती, पण त्याच्या मृत्यूनंतरही अनेकदा ते घर बंद असताना देखील त्या घरातून रेडिओवरील गाण्यांचा लोकांना आवाज यायचा. हे समजल्यावर माझ्या घरच्यांनी तिथून निघणंच पसंत केलं. काही जाणकारांच्या सल्ल्याने त्यांनी ते घर पाडायच्या आधी तिथली शुद्धी करून घेतली. त्या घरातील सगळं जुनं सामान आणि त्यातील आठवणी काढून टाकल्या आणि नंतर ते घर पाडून तिथे एक नवीन घर बांधले, जिथे आजही आम्ही छान आनंदात राहत आहोत. अनुभव चौथा. मी एका छोट्याशा गावी राहतो. मला याआधी आमच्या घरात कधी काही विचित्र असं कधीच जाणवलं नव्हतं, पण अचानकच मला असे अनुभव अधूनमधून नेहमीच येऊ लागले. मला असं वाटतं की मीच काहीतरी माझ्या चुकीने आमच्या पोटमाळ्यावर जागं केलं होतं, नाहीतर हे सगळं याआधी कधीच का झालं नसावं. कदाचित मला नेमकं काय सांगायचंय हे तुम्हाला अजूनही नीट कळलं नसावं, पण मी लहानपणी माझ्या घराच्या पोटमाळ्यावर एकदा एक बाहुली आणली होती. हो, एकदा माझ्या घरी मी एकटाच होतो. माझ्या एका मित्राचे आजोबा हे चेटू, जादूटोणा अशा भयानक गोष्टी करायचे, पण काही वर्षांपूर्वीच त्यांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाला होता. मरायच्या एक दिवस आधी त्यांना काळ्या रंगाच्या उलट्या झाल्या होत्या. माझ्या मित्राचे आजोबा तर गेले, पण त्यांचं ते सगळं सामान अजूनही त्यांच्या ट्रंकेत तसंच पडून होतं. मी या गोष्टी तेव्हा मानत नव्हतो. मला वाटायचं की हा सगळा फक्त एक खेळ आहे, पण तरीही त्या दिवशी दुपारी मी तो खेळ खेळण्याची चूक केली होती. माझ्या मित्राने त्याच्या आजोबांना अनेकदा या बाहुल्यांसोबत जादूटोण्याचे प्रकार करताना पाहिलं होतं. त्या दिवशी माझा मित्र त्यातीलच एक लाकडी बाहुली आणि सोबत अजून काही गोष्टी घेऊन आमच्या घरी आला. आम्ही त्या दिवशी जवळपास अर्धा एक तास त्यांसोबत खोटे खोटे खेळ करत राहिलो. खोटं खोटं भूतांना बोलावू लागलो, एकमेकांचे भूत उतरवू लागलो, पण याने खरंच काही घडेल याची तेव्हा आम्हाला फुसटशीही कल्पना नव्हती. त्या दिवशी तर असं विचित्र काहीच घडलं नाही, पण साधारण 2-3 दिवसांनी एके मध्यरात्री आमच्या घराचं दार हलकसं वाजलं गेलं. माझी आई जागी झाली आणि तिने दार उघडून बाहेर पाहिलं तर बाहेर तर कोणीच नव्हतं. थोड्या वेळाने परत तसाच आवाज आला, म्हणून यावेळी आईसोबत मी दार उघडायला गेलो तर आताही तिथे कोणीच नव्हतं. आमच्या दाराची कडी ही सैल होती आणि कदाचित वाऱ्यामुळे ते दार वाजत असावं असं म्हणून आई झोपायला निघून गेली. पण मी काही काळ तिथे दारावरच थांबलो. 5-1 मिनिटांत मला पुन्हा एकदा तसाच आवाज आला, पण यावेळी असं वाटत होतं जणू कोणीतरी खरंच दार वाजवत आहे. पण ते बाहेरून नाही तर घरातून वाजवत होतं. या गोष्टीला 8-10 दिवस होऊन गेले असतील. एकदा माझ्या घरी कोणीच नव्हते, तेव्हा मी माझ्या त्याच मित्राला घरी आणून गेले काही दिवस घरात चित्रविचित्र घटना घडत असल्याचे सांगितले. ते ऐकून तो तोंड आ करून माझ्याकडे पाहतच राहिला. आम्ही तेव्हा वर माळ्यावरच बसलो होतो, तेव्हा अचानकच माळ्याचे दार खाडकन बंद झाले. आम्ही घाबरलो. आम्ही ते दार उघडण्याचा प्रयत्न करू लागलो, पण जणू ते दार बाहेरूनच कोणीतरी बंद केल्यासारखं अडकून राहिलं होतं. घरात तर आम्हा दोघांव्यतिरिक्त अजून कोणीच नव्हतं. आम्ही दोघांनी अक्षरशः जोर लावून ते दार कसं बसं उघडलं आणि माळ्यावरून धावत खाली आलो. आता पाणी डोक्यावरून वाहू लागलं होतं, म्हणून मग मी हे सगळं शेवटी घरच्यांना सांगायचं ठरवलं. मी सगळं काही त्यांना सांगितलं, पण कोणी त्यावर विश्वासच ठेवेना. एकदा माझं आणि माझ्या बहिणीचं छोट्याशा कारणावरून भांडण झालं होतं. ती रुसून माळ्यावर बसली होती आणि तिथूनच मला बडबडत होती. मीही खालून तिला बडबडत किचनमध्ये निघून गेलो. ती रागारागातच माळ्याच्या दारापाशी आली. तोच पायऱ्यांवरून कोणीतरी दाणदाण करत धावत धावत वर तिच्याजवळ गेलं आणि माळ्याचं दार तिच्या चेहऱ्याच्या काहीच अंतरावर धाडकन आपटलं. तिचा चेहरा दारापासून थोडक्यात वाचला होता. ती माझ्या नावाने ओरडत रडत
दार उघडून बाहेर आली तर मी तर तिथे खाली कुठेच तिला दिसलो नाही. हळूहळू सगळ्यांनाच या गोष्टीचा प्रत्यय येऊ लागला, खास करून आमच्या माळ्यावर. तिथे आम्हाला सतत असं वाटे की कोणीतरी तिथून आम्हाला पाहत आहे, तिथे कोणीतरी दडून बसले आहे. शेवटी तर आम्ही कोणीच माळ्यावर जाणं मुद्दामून टाळत असू. नंतर आम्ही काही जाणकारांच्या मदतीने घरात पूजा वगैरे घातली आणि आम्हाला होणारे ते भास आपोआपच कायमचे बंद झाले. मला आजही वाटतं माझ्या मित्राने आणलेल्या त्या बाहुलीत नक्कीच काहीतरी विचित्र होतं. अचानक काय झालं काय माहीत, माझा तो मित्र नंतर त्याच्या घरच्यांसोबत तिथून दुसरीकडे शिफ्ट झाला. त्यांनी ते घर ज्यांना विकलं होतं ते सांगत होते की त्यांना त्यांच्या अडगळीच्या खोलीत अनेक बाहुल्या आणि जादूटोण्याचं साहित्य सापडलं. त्यांनी ते लागलीच फेकून घरात मोठी पूजा घातली. मला राहून असंच वाटतं की कदाचित त्या वस्तूंमुळेच त्यांनीही ते घर सोडलं असावं. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.